नमस्कार रामकृष्णारी. माझं नाव अर्जुन महाराज साळेकर. माझी रुक्मिणी खिलार गोशाळा त्या नावाने गोशाळा आहे. आपण सर्वजण इन्स्टा, फेसबुक, युट्यूब या माध्यमातून गोशाळा पाहत असता. बैल पाळूनही उपयोग नाही, नुसत्या गाया पाळूनही उपयोग नाही. प्रत्येक शर्यत क्षेत्रामध्ये जेवढा व्यक्ती आहेत की ज्याच्या घरी 2 बैल, 3 बैल, 4 बैल, त्यांनी एक तरी घरची गाय तयार करा आणि घरच्या गाईला, आपल्या घरच्या गायला चांगलं वासरू तयार करा आणि ते वासरू पाळवा. त्यात जो आनंद आहे, मग आपण 60 लाखाचा घेतला, 65 लाखाचा घेतला, त्याच्यापेक्षा घरच्या गायीला झालेलं वासरू हे कधीच तुम्हाला ऐकणार नाही. सगळ्यात महत्वाचं, हल्ली कांबळ कमी कांबळ कमी कांबळ कमी म्हणत गेली लोक. बरोबर. जेवढी शर्यत क्षेत्रात असं काय नसतंय. कांबळ कितीतरी कांबळीची बैल आता महाराष्ट्रात पळताना दिसत आहेत की त्यांना पण हातभर कांबळ आहे. असं काय नाही, ज्यात धमक असेल तो पळतो. पण गायी निवडत असताना गायीला कांबळ थोडी तरी पाहिजे, तरच गायीला दूध आहे. नाहीतर गायीला दूध, ज्या गायीला कांबळ कमी त्या गायीला दूधच नाही. हा शास्त्र शुद्ध अभ्यास आहे. गायीला कांबळ कमी की गायीला दूध नाही. गायीला कांबळ पाहिजे, गायीला खाली थोडं का होईना बेंबट दिसलं पाहिजे, तरच गायीची कास लहानपणी ओळखताना किंवा ही गाय दुधाला उतरेल का, जातीला चांगली उतरेल का. गायीचं शिंग, ज्या गायी जुन्या आहेत, जुन्या धाटीच्या गाय बघा, गावरान गाय म्हणतो आपण. बरोबर. तिचं शिंग जाड आहे, त्याच्या शिंगाला पिळा आहे, तिला कांबळ जास्त आहे, खाली बेंबट आहे, लय माप नाही, छोटच मापाच आहे. पण त्या गायीचं फाउंडेशन बघा, मरसपर्यंत फाउंडेशन कधी वाकडं होत नाही. खानदानी पैदास पाहिजे, त्यांनी सिमेंटची पैदास करायची नाही. तर बट्टा असेल आणि तोच बट्टा जर वासराला आला तर त्या वासराची 0 किंमत होती. बाशिंग भावरा म्हणलं की तो खाली आला. बाशिंगाच्या वरच, दोन्ही शिंगाच्या मध्यभागी 1-2 बोट, असं 3 बोट बसतील अशा हिशोबाने असावा. दोन्ही साईडला गळचीप असते, गळचीप नसावी. चांगलं बैलाला तोंड चांगलं, बैलाला कान कावाळी चांगली, बैलाला फाउंडेशन चांगलं, ह्या ज्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, छाती बरदस्त आणि पाय महत्वाचे आहेत. बैलाला जेवढी छाती मोठी तेवढं बैलाचं दिसायला बैल ऍक्टिव्ह दिसतो दादा. बरोबर. त्याची नाकाची नळी वगैरे चांगली आणि कान सशासारखं बारीक. हो अगदी. तुमच्याकडे तुम्ही बोलताय ना महाराज, तुमच्याकडे लक्ष अगदी त्याचं बघा. त्याला वाटतंय ना माझं कौतुक करतात म्हणून ते बघतोय ना. बैल होऊन गेला, बैल बघा एका मिनिटात 7 वेळा डरकी मारायचा. बैल डरकी मारायला लागला की बंदच होत नव्हता. त्या बैलाची ही पैदाशी लय मारतोय बैल, लय रगीला आलाय. आणि कसं होतं, आता आज चौसा आहे बैल. आता तुम्ही मला वाटतं 2024 साली पुशेगावला, 24ला पुशेगावला नाही का नंबर झाला, प्रथम क्रमांक, तो हाच आपला शंभू. अच्छा. आणि बैलाला लांबी, रुंदी, माप आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये किंवा बाहेर पण पुण्यात जास्त मोठ्या गाय आहेत. त्यामुळे मोठ्या गायांना मोठा बैल 52 दिवसाच्या कालवडीने सासवडला प्रथम क्रमांक काढला प्रदर्शनात. ती व्हिडिओ माझ्याकडे तुम्हाला दाखवतो. जेवढी कर्नाटक म्हणा, महाराष्ट्र म्हणा, तुम्ही जर घरगुती वासर बघितलीत ना, इतकी भारी भारी वासर आहेत. त्यांना मी सुद्धा हा प्रश्न विचारतो, तुम्ही येत का नाही? खऱ्याची दुनिया राहिली नाही. मुलाखतीत बोलल्यावर माझे मित्र अनेक लोक म्हणले की महाराज प्रदर्शनाविषयी काय बोलू नका, प्रदर्शन होत आहेत, तुम्ही बोलल्यामुळं थोडासा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल. मध्ये आम्ही एक वासरू पडलो होतं, 1.5 लाख रुपयाला माहिती कालवड, मला घरी ठेवायची होती, नाही दिली. वासरू जेवढं टॉपचं झालंय. कधी कधी हा विषय आता तुम्ही विचारला म्हणून सांगायची वेळ आली, ती बरं झालं की तुम्ही इन्स्टाला टाका किंवा कसंही करा. त्यात एक असा विषय झाला, मला नाशिक भागातून एक फोन आला होता मध्ये. त्या माणसाचा माझ्याकडे नंबर मी लिहून ठेवला वाटतं. बरोबर. ते म्हणले की आम्हाला तुमच्या बैलाचं सिमेंट भेटलंय आणि ते आमच्याकडे भरलंय, ते लय टॉपचं वासरू झालंय. गाईड घेऊन मी सांगेल की बाबा मी सिमेंट चालू केलेलं आहे, ज्याला पाहिजे त्याला. आणि ते सिमेंट द्यायला सुद्धा आमचा एक वैयक्तिक डॉक्टर ठेवणार आम्ही, ते तुम्हाला घरपोच आणून बैलाकडून सिमेंट भरतील. बरोबर. आपल्याकडे एक्सपायरी सिमेंट नसणार, फ्रेश सिमेंट आणून आपण भरणार. असं डोक्यात करायचं तर त्यात प्रॉपर करायचं दादा. बरोबर. कारण लोकांना आहे ना काही गोष्टी पाहिजे तर त्या व्यवस्थित द्यायच्या, नाही तर मग ते करायचं नाही. 90 वर्षाच्या आजोबाला 2 गाय घेऊन, टॉपच्या गाय होत्या, मोरगावच्या लय टॉप गाय त्यांच्या. आजोबा घेऊन आले 2 साईडला, 2 असे खांद्यावर दोरी टाकून पुढे चालले की मोकळ्या गाय होते. त्यांना मी विचारलं, त्यांना जेवढं मला सांगता आलंय तेवढं सांगितलंय. आणि त्यांच्याकडूनही काय काय आपल्याला शिकाय भेटलं. अगदी जुनी पिढी म्हटली होती, पण आलं पाहिजे, काय आलं पाहिजे. नाही तर माझंच लय खरं. हल्ली काय झालं, 1% माहिती असेल तिचा आव करायचा 15%, त्याला उपयोग नाही. माहिती आहे तेवढं सांगा. आणि आपल्याला काय त्यातून शिकायला, काही माणसं पुढून शिकण्यासारखी पण असतात. अगदी.
महाराज आता ना आपली जी मुलाखत आहे या मुलाखतीतून शेतकऱ्यांचं बरेच नॉलेज वाढणार आहे. पण महाराज तुम्ही कुठनं एवढं सगळं नॉलेज? महाराष्ट्रातून जाऊन कर्नाटकला नंबर काढला एवढं सोपं नव्हतं. आपल्याकडे कालवडे हा हा त्या पहिला कर्नाटकला जाऊन direct नंबर काढलाय बघा प्रकार. सोने अगदीच. त्याने तर नावच केलं आपलं. हे फार तमिळनाडू पर्यंत नाव आहे आपल्याला.